वेलकम बॅक टू विनया भटक्या. आज आपण निघालो आहे अयोध्यावरनं वाराणसीला आणि ऑन द वे आपण जाणार आहोत ते सारनाथ इथे. सारनाथ एक अतिशय प्रसिद्ध असं हे शहर आहे. इथे बुद्धांच्या वास्तव्याने हे शहर अतिशय प्रसिद्ध झालेलं होतं. सारनाथ हे वाराणसीजवळ एक अत्यंत महत्त्वाचे ऐतिहासिक आणि आध्यात्मिक केंद्र आहे आणि येथे भगवान बुद्धांनी आपले पहिले प्रवचन म्हणजेच धम्मचक्र प्रवर्तन दिले होते. सारनाथमध्ये आपण जाऊन सारनाथ कॉम्प्लेक्स जो आहे मेन तो पण बघणार आहोत. आणि तसं बघितलं तर सारनाथमध्ये बरंच काही प्रमुख पर्यटन स्थळे आहेत, ते आपण बघायचा प्रयत्न करणार आहेत. सारनाथला खरं बघितलं तर तुम्हाला एक दिवस कंप्लीट पाहिजे हे सगळ्या गोष्टी बघण्याकरता. आम्ही सारनाथला पोचलो आहे ते साधारण दुपार 1च्या सुमारास. त्यामुळे जेवढं काय बघता येईल तेवढं आपण बघायचा ट्राय करू. आता मगाशी सांगितल्याप्रमाणे त्याच्यामध्ये प्रमुख पर्यटन स्थळे जर तुम्ही ती बघितलीच पाहिजे. त्याच्यात आहे धम्मेस्त स्तूप, म्हणजे हे जे सारनाथमधले सर्वात महत्त्वाचे आकर्षण आहे. आणि या ठिकाणी बुद्धांनी त्यांच्या पहिल्या 5 शिष्यांना उपदेश दिला होता. आणि हा स्तूप साधारण 43 मीटर म्हणजे साधारण एक 100 फूट उंच असून 100पेक्षाही जास्त त्याच्यावर गुप्त काळातील अतिशय सुंदर नक्षीकाम आहे, ते आपण बघूयाच. नंतर सारनाथमधलं एक म्युझियम आहे, आर्कॉलॉजिकल म्युझियम आपण त्याला म्हणता येतं. त्यांनी ज्या ज्या गोष्टी ते अवशेष शोधले होते ते तिथे म्युझियममध्ये ठेवलेले आहेत. आणि त्याच्यातला प्रसिद्ध म्हणजे भारताचे जे राष्ट्रीय बुद्धचिन्ह जे अशोक स्तंभ आहे ते सुद्धा ह्या उत्खननामध्ये मिळालं होतं आणि त्याची प्रतिमा ह्याच्यामध्ये ठेवलेली आहे. तेच मूळ प्रतिमा तिथे ठेवलेली आहे. त्याच्यानंतर दुसरं जो आहे चौखंडी स्तूप, म्हणजे हे जेच ठिकाण आहे बुद्धाने त्यांच्या शिष्यांची पहिली भेट घेतली होती आणि त्या स्मृतीप्रित्यर्थ हे बांधलेलं आहे. स्तूपाच्या वरच्या बाजूला मुघल काळातील बांधलेला एक अष्टकोनी बुरुज आहे. बघू आपण, तो पण वेळ मिळाला तर बघू. नंतर आपण जाणार ते मूळगंध कुटीविहार. हे एक बौद्ध मंदिर आहे आणि त्यांचे बांधकाम पण अतिशय सुंदर आहे. मंदिराच्या आतमध्ये गेल्यानंतर आपण बघूया त्याच्यावर जपानी चित्रकाराने बरंच काही चित्र काढलेली आहेत. नंतर धम्मे स्तूपाच्या जवळचे आपण जे मोठं गार्डनसारखंच आहे तिकडे अशोक स्तंभाचे अवशेषसुद्धा आपल्याला बघायला मिळतील. एक हरिण उद्यान आहे. नंतर विविध देशांची इथे मंदिरंसुद्धा आहेत. सारनाथमध्ये तुम्ही झाले तर ते थायलंड, जपान, श्रीलंका, तिबेट आणि चीन अशा देशांनी स्वतःच्या शैलीत बौद्ध मंदिरे बांधलेली आहेत. तर ती आपण बघण्याचा प्रयत्न करू. पण या व्हिडिओमध्ये आपण बौद्ध मंदिर आहे ते बघूया आणि नंतर सेकंड पार्टमध्ये आपण बाकीच्या गोष्टी जे काय बघता येईल ते बघूया, कारण आता व्हिडिओ खूप मोठा होतो. तर आता आपण जाणार आहोत ते बौद्ध मंदिर बघण्याकरता आणि त्या मंदिरामध्ये जे काय आपल्याला बघायला मिळेल त्याची मी तुम्हाला माहिती देईलच. आणि हे मंदिर कसं बांधले, त्याची हिस्ट्री काय आहे ते सुद्धा आपण बघू. आणि पुढच्या भागामध्ये आपण बाकीचे जे सारनाथला व्हिजिट देणार आहोत त्या गोष्टीचं सुद्धा मी तुम्हाला नेक्स्ट पार्टमध्ये दाखवेल. आता तुम्ही बघतायत हॉटेलच्या बाहेर आम्ही सगळ्यांनी आमच्या बॅगा आणून ठेवल्या होत्या, कारण आता सकाळी लवकर निघायचं आहे ते वाराणसी करता. साधारण एक 4.5-5 तासाचा प्रवास असल्यामुळे सकाळी ब्रेकफास्ट करून लवकरच निघालेलो आहे. सगळ्या बॅगा, एक ही छोटी गाडी आहे आणि मोठी गाडी आम्हाला नेऊन ठेवायचे आहेत. मोठी गाडी शहराच्या बाहेर आहे. मागे सांगितल्याप्रमाणे मोठ्या गाडीला इथे येण्याकरता परमिशन नसल्यामुळे आता ह्या लहान गाडीतनंच आम्ही सगळं सामान तिथे ट्रान्सफर करू आणि नंतर मोठ्या गाडीत सगळ्यांचा प्रवास सुरू करू. हे तुम्ही बघता हे अयोध्याचं रस्ते आहेत आणि मागच्या साईडला पण तुम्ही बघा तिथे एक पराठेवाला आहे, पराठे चालू आहेत. गाडीमध्ये वरती सामान पण बघा व्यवस्थित बांधायला लागतं आणि साधारण एक
2.5-3 तासाच्या प्रवासानंतर आम्ही या साईडला इथे धाब्यावर ब्रेकफास्ट करण्याकरता आलो. चांगल्यापैकी धाबा आहे, कारण इथे या रस्त्यावर तुम्हाला फार काय असे धाबे दिसत नाहीत. त्यातले तर हा एक बरा धाबा होता, तो सुद्धा आमच्या ड्रायव्हरनी आम्हाला सांगितला. आता आपण आलो आहे ते सारनाथ येथील मूळगंध कुटी विहार, म्हणजे सारनाथचा जो कॉम्प्लेक्स आहे, बुद्ध कॉम्प्लेक्स तिकडे आहे. आणि हे जे ह्या मंदिरामध्ये आता आपण जाणार आहोत, त्याच्या अगोदर हा सगळा कॉम्प्लेक्सचा इथे हा एंट्रन्स आहे आणि इथे तुम्हाला भरपूर गाईड तुमच्या मागे लागतील. आता हे जे मंदिर आपण आतमध्ये शिरतोय, हे बौद्ध धर्मियांसाठी अत्यंत पवित्र आणि ऐतिहासिकदृष्ट्या महत्त्वाचे स्थान आहे. मूळगंध कुटीविहाराची निर्मिती ही केवळ एक वास्तू बांधण्याची प्रक्रिया नव्हती, तर ती एका व्यक्तीच्या प्रबळ इच्छेची आणि जागतिक बौद्ध समुदायाच्या श्रद्धेची कथा आहे. आमचा गाईड होता, तो हिंदी होता, त्यामुळे मी जे काय त्याचं त्यांनी सांगितलं ते मराठीमध्ये करतोय आणि त्याच्यात बऱ्याचशा गोष्टी त्यांनी आम्हाला सांगितल्या. अतिशय सुंदर गाईड होता. गव्हर्नमेंट अप्रूव्ड गाईड असल्यामुळे त्याच्याकडे भरपूर अशी माहिती होती. जेवढे आपण प्रश्न विचारू तेवढं तो सांगत होता. आणि आता ही आपण जे समोर वास्तू बघतोय, याला एक मोठी ऐतिहासिक पार्श्वभूमी आहे. मूळगंध कुटी विहार ही आधुनिक काळातील जरी वास्तू असेल, कारण आधुनिक म्हणजे हे 1931 साली बांधलेलं आहे, तरी त्याचे मूळ ऐतिहासिक संदर्भाशी जोडलेले आहेत. आणि असे मानले जाते की बुद्ध जेव्हा सारनाथमध्ये वास्तव्याला होते, म्हणजे जवळजवळ 2000 वर्षापूर्वी, तेव्हा ते ज्या ठिकाणी ध्यान धारणा आणि निवास करत, त्या मूळ जागेला मूळगंध कुटी म्हटले जायचे. आणि प्राचीन काळातील ते जे मंदिर होतं पूर्वीचं 2000 वर्षाचं, ते साधारण त्या ह्याच्या ओघामध्ये नष्ट झाले. आणि आता त्याच्यानंतर हे सध्याच्या समोर जे दिसते हे भव्य मंदिर 1931मध्ये श्रीलंकेचे बौद्ध भिक्षू अनागारिक धर्मपाल महाबोधी सोसायटीचे ते आता सध्या संस्थापक आहेत, यांनी बांधले. या मंदिराच्या स्थापत्यशैलीचा जर आपण शोध घेतला तर आपण असे दिसून येते की हे मंदिर जरी आधुनिक असले तरी त्याचे शिखर आणि बनावट सांचीच्या स्तूपाची आणि प्राचीन भारतीय मंदिरं स्थापत्यशैलीची सुद्धा आपल्याला आठवण करून देतंय. आता हे जे मंदिर जेव्हा बांधलं, हे मंदिर बांधलं ते मिर्झापूरच्या चुनखडीच्या, म्हणजेच सँडस्टोन दगडांनी, म्हणजे सुंदर लाल दगडांनी बांधलेला आहे. आणि हा दगड, त्या दगडचं वैशिष्ट्य म्हणजे काय, ते त्याच्या टिकाऊपणासाठी आणि कोरीव कामासाठी प्रसिद्ध आहे. खूप बरीचशी पूर्वीची मंदिर तुम्हाला ह्याच सँडस्टोनमधनंच बांधलेली गेलेली दिसतात. आणि या दगडाच्या वापरामुळे मंदिराला एक ऐतिहासिक आणि खानदानी लूक प्राप्त झालेला आहे. जर या मंदिराचं बघितलं, बांधकाम 1926 मध्ये सुरू झाले आणि 1931 मध्ये ते पूर्ण झाले, म्हणजे साधारण एक 5-6 वर्षाचा काळ लागला हे बांधायला. आणि 11 नोव्हेंबर 1931 रोजी या मंदिराचे औपचारिक उद्घाटन करण्यात आले. या मंदिराच्या निर्मितीमागे अनागारिक धर्मपाल या श्रीलंकन बौद्ध भिक्षुकाचा मोठा त्याग आहे. 19व्या शतकाच्या अखेरीस सारनाथ हे केवळ अवशेषाचे एक ढिगार बनले होते. आणि जेव्हा अनागारिक धर्मपाल जेव्हा पहिल्यांदा सारनाथ आले, तेव्हा त्यांनी हे सारनाथचं दुर्व्यवस्था पाहून त्यांना अतिशय दुःख झाले आणि तेव्हाच त्यांनी शपथ घेतली की ते सारनाथचे वैभव पुन्हा मिळवून देतील. हे मंदिर बांधण्याकरता पैसा जमा करणे पण सोपे नव्हते. तेव्हा त्यांनी भारत, श्रीलंका आणि अगदी जपानमधून सुद्धा देणग्या जमा केल्या. आणि असे म्हटले जाते की त्यांनी स्वतःच्या कुटुंबातील संपत्तीचा वापरसुद्धा यासाठी केला. आणि या मंदिराची मोठी विशेषता असे सांगितले जाते की
तेव्हा भारत सरकारने तक्षशिला आणि इतर ठिकाणच्या उत्खनात मिळालेल्या भगवान बुद्धाच्या पवित्र अस्थी महाबोधी सोसायटीकडे सोपवल्या आणि या अस्थी आजही वर्षातून एकदा कार्तिकी पौर्णिमेला भक्तांच्या दर्शनाकरता बाहेर काढली जातात. मूलगंध कुटी विहाराच्या परिसरात प्रवेश करताना आणि मुख्य मंदिराकडे जाताना आपल्याला बऱ्याच महत्त्वाच्या गोष्टी बघायला मिळतात. जेव्हा आपण मेन रोडवरनं विहाराकडे जाणारा मुख्य रस्ता अतिशय शांत आणि निसर्गरम्य आहे. म्हणजे प्रवेशद्वारापासून तुम्ही बघताय मंदिराच्या पायवाटेच्या दोन्ही बाजूला रंगीबेरंगी बौद्ध ध्वज लावलेले आहेत आणि ते पण मस्त वाऱ्यावर फडफडताना आपल्याला दिसतात. आता आपण मंदिराच्या आत आलो आहोत. आपल्यासमोर प्रथम दिसते ती खूप सुंदर अशी बुद्धाची सुवर्णमूर्ती. विहाराच्या मुख्य गर्भगृहात असलेली ही भगवान बुद्धाची मूर्ती सोन्याचा मुलामा असलेली एक भव्य मूर्ती आहे. ही मूर्ती बुद्धाच्या धर्मचक्र प्रवर्तनात म्हणजेच उपदेश देण्याच्या मुद्रेत असतानाची आपल्याला दिसत आहे. ही बुद्धाची मूर्ती म्हणजे एक आपण म्हणू शकतो आधुनिक बौद्ध कलेचा एक उत्कृष्ट नमुना म्हणून सुद्धा मानली जाते. या मंदिराची निर्मिती मगाशी सांगितल्याप्रमाणे बौद्ध भिक्षू अनागारिक धर्मपाल यांनी 1931 साली केली होती. मंदिराच्या गाभाऱ्यातली ही मुख्य बुद्ध मूर्ती प्रसिद्ध जपानी चित्रकार आणि मूर्तिकार कोसेत्सू नोसू यांच्या मार्गदर्शनाखाली तयार करण्यात आली होती आणि साधारण ही मूर्ती आपण बघतोय ही 90 ते 95 वर्षापूर्वीची म्हणजे 1931 मधली आहे आणि गाभाऱ्यातील ह्या विशाल मूर्तीला सोन्याचा मुलामा दिलेला आहे आणि ही जी मूर्ती आहे ती सारनाथच्या उत्खननात सापडलेल्या 5व्या शतकातील म्हणजेच गुप्त काळातील प्रसिद्ध धर्मचक्र प्रवर्तन बुद्धीची हुबेहूब प्रतिकृती आहे. पण ती मूर्ती जी सापडली होती ती दगडाची आहे. पण या आधुनिक मंदिरात ही नवीन मूर्ती अत्यंत भव्य आणि सुवर्ण कांतीने युक्त बनवण्यात आलेली आहे. ही मूर्ती तुम्ही जर नीट बघाल तर ती पद्मासन स्थितीत असून तिच्या हातातील मुद्रा अत्यंत महत्त्वाची आहे. बुद्धांचे दोन्ही हात तुम्ही बघाल तर छाती जवळ आहेत आणि बोटांची स्थिती चक्र फिरवत असल्यासारखी सुद्धा वाटते. याचा अर्थ असा की धर्माचे चाक गतिमान करणे असा होतो. भगवान बुद्धांनी ज्ञानप्राप्तीनंतर आपला पहिला उपदेश याच ठिकाणी दिला होता आणि त्याचे हे प्रतीक आहे. जर तुम्ही मूर्तीकडे नीट बघाल तर असे दिसते की त्यांचे डोळे जे आहेत ते अर्धे मिटलेले आहेत आणि चेहऱ्यावर सौम्य स्मित हास्य सुद्धा आहे. हे भाव बुद्धाची आंतरिक शांती आणि जगाबद्दलची करुणा दर्शवतात. आणि तुम्ही बघताय ते मूर्तीच्या मागच्या भिंतीवर आणि इवन त्या तुम्ही गाभाऱ्यात मंडपात जेव्हा उभे आहेत त्याच्या आजूबाजूच्या भिंतीवर सुद्धा तुम्ही जे दिसत आहेत ते सुंदर अशी भिंतीचित्र अतिशय सुंदर आहेत. आणि ही जी चित्र आहेत ते जपानी कलाकार कोसेत्सू नोसू यांनीच रेखाटलेली आहेत. म्हणजे ज्यांनी मूर्तीचं आपण मगाशी बोललो मूर्ती ज्यांनी केली. यात तुम्हाला दिसेल की बुद्धाच्या जन्मापासून ते महापरिनिर्वाण पर्यंतचा प्रवास दाखवलेला आहे. आणि ह्या सारनाथच्या मूलगंध कुटी विहारमधील आपण जी बघतोय ही भिंती चित्र एक कलाकृती तर नक्कीच आहेत पण त्याच्याबरोबर तुम्हाला एक ऐतिहासिक बुद्धांचा प्रवास सुद्धा दिसतो. आणि असे म्हटले जाते की हा चित्र पूर्ण करण्याकरता त्यांना साधारण 3 ते 4 वर्षाचा कालावधी लागला. म्हणजे 1932 ते 1935च्या कालावधीमध्ये त्यांनी हे काम अत्यंत निष्ठेने पूर्ण केले. आणि त्यांचा मेन उद्देश असा होता की सामान्य माणसापर्यंत
हे बुद्ध चरित्र आपण चित्रामार्फत पोचू. कारण बऱ्याचशा भाविकांना बुद्धचर्यातील सर्व घटना काय माहीत नसतात. आणि तुम्ही जर इथे गाईड घेऊन गेला तर तुम्हाला नक्कीच तो गाईड अगदी व्यवस्थित एक्सप्लेन करतो, जसा आमच्या गाईडनी सुद्धा आम्हाला ही चित्र व्यवस्थित एक्सप्लेन केली. म्हणजे ही चित्र एका मालिकेसारखीच आपल्याला वाटेल. म्हणजे ती बुद्धांच्या जन्मापासून, म्हणजे जे जन्म लुंबिनी इथे झाले तिथून त्यांचा महापरिनिर्वाणापर्यंतचा म्हणजे कुशीनगर शेवटचा प्रवास, संपूर्ण प्रवास डोळ्यासमोर जिवंत करता. त्याच्याकरता तुम्हाला नक्कीच गाईडची हेल्प घेतली तर तुम्हाला सर्व प्रवास नीट कळेल. आणि हे जे कोसेत्सू नोसू यांनी अजिंठा लेण्यामधील चित्रांचा त्याच्यासाठी भरपूर असा अभ्यास केला आणि त्यांना तीच प्राचीन भारतीय चित्रकला शैली त्यांनी ह्या आधुनिक मंदिरात पुनर्जिवंत केली. आणि ही चित्रे साधारण प्रामुख्याने फ्रेस्को तंत्राने काढलेली आहेत. आता आपण जाऊया ते मंदिराच्या बाजूला असलेलं पवित्र झाड, त्याला म्हणतात बोधी वृक्ष, ते बघण्याकरता. हे जे बोधी झाड आहे हे श्रीलंकेतील अनुराधापुरम येथून या वृक्षाची फांदी आणून 1931 मध्ये लावली गेली आणि त्यामुळे झाडाला अत्यंत पवित्र मानले जाते. झाडाखाली असलेल्या त्या बुद्धांच्या प्रतिमा आपण बघतोय, त्याला धर्मचक्र प्रवर्तन, धर्माचे चक्र फिरवणे ते दिसत आहेत. ज्ञानप्राप्तीनंतर भगवान बुद्ध गया इथून सारनाथला आले आणि त्यांनी आपल्या 5 शिष्यांना पहिले उपदेश दिले, म्हणजेच पहिले प्रवचन दिले. आणि झाडाखाली जे आपण बघतोय तोच या ऐतिहासिक क्षण जिवंत करत इथे आपण बघतोय बुद्ध बरोबर बसलेले आहेत आणि त्यांचे 5 शिष्य समोर बसून उपदेश ऐकत आहेत. या झाडाखाली बसून जगभर आलेले बौद्ध ध्यान मेडिटेशन करतात. तर थोडक्यात सांगायचे तर असं की या प्रतिमा फक्त सजावट नसून बुद्धांनी दिलेला पहिला संदेश आणि बौद्ध धर्माची झालेली सुरुवात यांचे हे जिवंत प्रतीक आहे. सारनाथमधील या पवित्र बोधिवृक्षाभोवती असलेल्या ज्या आपण बघतोय 32 प्रतिमा केवळ सजावट नसून त्या भगवान बुद्धांच्या आयुष्यातील 32 महापुरुषांची लक्षणे किंवा त्यांच्या जीवनातील विविध महत्त्वाच्या घटना आणि मुद्रांचे दर्शन घडवतात. आता ही जी प्रतिमा आपण बघतोय, एक आपण राऊंड मारतोय इथे, तर त्याच्यात मधनं आपल्याला बरेच काही महत्त्वाचे संदेश किंवा उपदेश मिळतात. जेव्हा आपण बोधिवृक्षाला प्रदक्षिणा घालताना या प्रतिमाकडे म्हणजे जेव्हा चालतो तेव्हा या प्रतिमेकडे प्रदक्षिणा घालताना प्रत्येक प्रतिमेकडे पाहून आपण बुद्धाच्या शिकवणीचे स्मरण करतो आणि ज्याला बौद्ध परंपरेत बुद्धानुस्मृती असं सुद्धा म्हणतात. आणि या प्रतिमाची मांडणी अशा प्रकारे केली आहे की त्यातून जागतिक बौद्ध धर्माचे स्वरूप सुद्धा दिसते. आपण जाऊया, ते विशाल एक घंटा आहे, त्या घंटेकडे जाऊया. त्याची थोडीशी माहिती अशी कळली की सारनाथच्या मूलगंध कुटी विहार मंदिराच्या प्रवेशद्वाराजवळ आणि बोधिवृक्षाच्या अगदी शेजारी, म्हणजे आपण जिथे आता बघून आलो त्याच्यात डाव्या साईडला आणि मंदिराच्या याच्यामध्ये ही एक विशाल घंटा पर्यटकांचं अट्रॅक्शन सुद्धा आहे. आणि याचा जर तुम्ही इतिहास आणि महत्त्व जर समजून घेतलं, जसे आमच्या गाईडनी सांगितलं की ही महाकाय पितळी घंटा जपानाच्या राजकारणाकडून देणगी म्हणून आपल्याला इथे ह्या मंदिराला देण्यात आली. आणि 1931 मध्ये जेव्हा अनागरिक धर्मपाल यांनी मूलगंध कुटी विहार हे आधुनिक मंदिर बांधले, तेव्हा भारत आणि जपानमधील सांस्कृतिक आणि धार्मिक मैत्रीचे प्रतीक म्हणून ही घंटा इथे स्थापित करण्यात आली. आणि या घंटेला वर्ल्ड पीस बेल म्हणूनही ओळखले जाते. ही घंटा वाजवल्यानंतर
होणारा गंभीर आणि घुमणारा आवाज मनाला शांती देतो, असं त्यांनी गाईडनी आम्हाला सांगितलं आहे. ही घंटा आकाराने अत्यंत मोठी असून एका लाकडी छताखाली टांगलेली आहे आणि यावर तुम्ही नीट बघितलं, जपानी लिखित काही कोरलेले दिसते. ते जपान आणि भारतातील बौद्ध संबंधाची साक्ष देते. अशा प्रकारच्या मोठ्या घंटा जर तुम्ही कोणी जपानमध्ये गेले असेल तर तुम्हाला प्राचीन मंदिरात सुद्धा पाहायला मिळतात. आणि मंदिरात प्रवेश करण्यापूर्वी किंवा बोधी वृक्षाची प्रदक्षिणा पूर्ण करताना अनेक भक्त ही घंटा वाजवतात. तर असा होता हे मंदिर, बौद्ध मंदिर आणि त्याची ही थोडीफार माहिती. पुढच्या पार्टमध्ये सारनाथ कॉम्प्लेक्समधली अजून जी काय गोष्टी आहेत त्याच्याबद्दलची तुम्हाला माहिती घेईल. सो थँक्स फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा. माझ्या चॅनलला आतापर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला सुद्धा विसरू नका. आता पुढच्या भागात आपण दुसरी सारनाथमधल्या वास्तूची माहिती घेऊन येऊ. तोपर्यंत बाय बाय अँड टेक केअर. थँक्यू.